महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। खास सत्याची धार लेखणीची महाराष्ट्रातील ताज्या आणि वेगवान बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। श्रीवर्धन शहरात नव्याने लावण्यात आलेल्या पथदिव्यांचे वेळापत्रक चुकीचे। सायंकाळी उजेड असताना पेटतात दिवे, तर सकाळी उजेडाच्या अगोदर विझतात दिवे। श्रीवर्धन नगर परिषदेने CRS फंडातून काही दिवसांपूर्वी पथदिव्यांचे लोकार्पण केले होते। रायगडचे खासदार सुनील तटकरे यांच्या हस्ते सदर लोकार्पणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। हे पथदिवे सुशोभित असे असून सदरचे दिवे सौर ऊर्जेवर चालतील असे सांगण्यात आले होते, परंतु सदरचे दिवे अद्यापही महावितरणाच्या विजेवर सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे। त्यामुळे श्रीवर्धन नगर परिषदेवरती अधिकचे बिल भरण्याचा बोजा दिवसेंदिवस वाढत आहे। त्यातच सदर लावलेल्या पथदिव्यांना टायमर पद्धत असून ही पद्धत अत्यंत चुकीची आहे। सायंकाळी 6 वाजता दिवे लावण्यात येतात, परंतु त्यावेळेला चक्क ऊन पडलेले असते, तर टायमरनुसार सकाळी 6 वाजता उजेडण्याच्या अगोदर दिवे बंद होतात। त्यावेळेला काळा कुट्टा काळोख असतो। याबाबत नगर परिषदेला कळवून सुद्धा अद्यापपर्यंत कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही। श्रीवर्धन शहराच्या श्रीमंत बालाजी विश्वनाथ पेशवे प्रवेशद्वारापासून समुद्र किनाऱ्यापर्यंत, बागवान मशिदीपासून शासकीय विश्रामगृहाच्या समुद्र किनाऱ्यापर्यंत हे दिवे बसवण्यात आले आहेत। तसेच प्रत्येक चौकामध्ये जास्त उजेड पडावा याकरता हायमॅक्स देखील बसवण्यात आले आहेत, परंतु सदर पथदिव्यांच्या चालू व बंद करण्याच्या वेळेचे टायमर योग्य पद्धतीने हाताळून श्रीवर्धन शहरातील नागरिकांना काळोख पडल्यानंतर उजेड दिसेल व दिवस उजाडण्याच्या अगोदर सदर दिव्यांचा उजेड मिळेल, यासाठी नगर परिषदेने योग्य ती कारवाई करणे आवश्यक आहे। महाराष्ट्र सुपरफास्टसाठी संतोष चौकर सह तृप्ती भोईर, श्रीवर्धन।